नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता मी बऱ्याच दिवसांनी या गॅलरीमध्ये आलेली आहे, कारण घरात बसून कंटाळा आला होता मला आणि कामं माझी झालेली आहेत, संध्याकाळची सगळी कामं झालेली आहेत, स्वयंपाक वगैरे सगळा रेडी आहे। म्हटलं आता जरा थोडंसं गॅलरीत बसूया आणि ॲक्च्युली आज मला सूर्यास्त पण बघायचा होता, परंतु सूर्यास्त होऊन गेला होता मी जेव्हा गॅलरीत आली तेव्हा। तर म्हटलं आता तुमच्याशी थोडाफार गप्पा मारूया म्हणून मी इथे आलेली आहे। तर सध्या असं झालेलं आहे की मी सकाळचं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करते, परंतु मला जमत नाही आहे। तर त्यामुळे म्हटलं आज तरी आपण ब्लॉग करूया, कारण बरेच दिवस झाले मी ब्लॉग टाकला नाही आहे। ज्या दिवशी माझा बड्डे होता त्याच्यानंतर मी फक्त एकच दिवस मी ब्लॉग केला होता, त्याच्यानंतर मी ब्लॉगच केला नाही। म्हणजे 2-3 दिवस झाले असतील किंवा तीन दिवस तरी झाले असतील मी ब्लॉग केला नाही। मग म्हटलं आज ब्लॉग तरी टाकूया म्हणून ब्लॉगला सुरुवात केली आहे। तर बघूया आज काय काय घडतं, म्हणजे आता संध्याकाळच्या वेळी काय काय घडतं ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेन, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला आता आपण गॅलरीतून जाऊया हॉलमध्ये बसून जरा गप्पा मारूया आपण। आज मला सगळ्या गोष्टीला म्हणजे आज मला जरा थोडंसं कपड्यांचं काम लेट झालेलं आहे। आत्ता मगाशी मी मशीन लावली, कारण बाकीची कामं कोणती तरी करताना कपड्यांचं काम जरा राहूनच जातं। तर चला मी आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे। इथे मी मोबाईल स्टँडला लावलेला आहे। एक मला कमेंट आली होती ज्यावेळी मी स्मूथनिंग केली होती, तर त्याचा व्हिडिओ टाकला होता। त्या व्हिडिओच्या खाली मला एक कमेंट आली होती, त्या मॅडम आहेत त्यांचं नाव आहे श्वेता। तर त्यांनी मला एक कमेंट केली होती की हेअर स्मूथनिंग केल्यानंतर व्हाईट केसांना कोणता हेअर कलर यूज करता, म्हणजे मी कोणता कलर यूज करते असा त्यांचा प्रश्न आहे। आणि गार्नियर यूज करू शकता का असा पण त्यांनी मला प्रश्न विचारला आहे। म्हणजे त्या गार्नियरचा कलर यूज करत असतील बहुतेक। तर त्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते तुम्हाला। मी हेअर स्मूथनिंग करण्याच्या अगोदरची स्टोरी सांगते। सुरुवातीला जेव्हा माझे केस ग्रे व्हायला लागले, तर सुरुवातीला स्टार्टिंगला मी मेहंदीचा वापर करत होती आणि मेहंदी वापरायला लागल्यापासून माझे केस जरा थोडेसे राठ वगैरे व्हायला लागले, म्हणजे खूप असे फ्रीझी व्हायला लागले, कोरडे व्हायला लागले। तर आणि जेव्हा मी पार्लरमध्ये केस कट करायला वगैरे जायची, तर तेव्हा ती ब्युटिशियन मला सांगायची की तुम्ही केसांना हेअर कलर वापरा, मेहंदी वापरू नका, कारण मेहंदीमध्ये पण केमिकल असतं असं त्यांचं म्हणणं होतं। तर आणि मेहंदीमुळे जास्तीत जास्त तुमचे केस कोरडे होतात वगैरे अशा काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या। मग त्याच्यानंतर मी स्वतःहूनच मग हेअर कलर वापरायला लागली। आता सुरुवातीला मी सुद्धा हेअर कलर जेव्हा वापरला तेव्हा गार्नियरचाच कलर मी सुरू केला होता हेअर कलर। आणि हेअर कलर करण्याचा अनुभव मला एक सांगायचा आहे, तो म्हणजे जेव्हापासून मी हेअर कलर करायला लागली तेव्हापासून माझे जे केस होते ना ते एकदमच जास्त कर्ली व्हायला लागले आणि त्यामुळे ते खूप विचित्र वाटायला लागलं मला। मग असं बरेच वर्ष गेले, म्हणजे आता 3-4 वर्ष झाली माझे केस खूप असे कर्ली व्हायला लागले। आणि माझा अनुभव आहे की जेव्हापासून मी कलर करायला लागले तेव्हापासून माझे केस जे आहेत ते जास्त कर्ली व्हायला लागले आणि त्यामुळे ते दिसायला खूप विचित्र वाटायचे। कारण मी जेव्हा हाफ पोनी घालायची तेव्हा ते केस असे सरळ राहायचेच नाही, पूर्ण असे कर्ली व्हायचे, म्हणजे असे वेडे वाकडे दिसायचे। तर त्यामुळे मग मला असं काही दिवसांनी असं मनात यायला लागलं की आपण स्ट्रेटनिंग वगैरे करूया। पण पार्लरमध्ये तेव्हा स्ट्रेटनिंग खूप महाग होती, खूप प्राईस सांगायची, तेव्हा 7-8 हजार सांगायचे खर्च एवढा। तर मग मला तेवढा खर्च करायचा नव्हता। मग असंच काही वर्षांनी मग आता मागच्या 3-4 वर्षापूर्वी मग मी ट्राय केलं की आता आपण काय करूया, स्ट्रेटनिंग करूया की नाही, कारण खूप माझे केस असे म्हणजे विचित्र व्हायला लागले, कर्ली व्हायला लागले। आणि मग तेव्हा मला असं वाटायला लागलं की आता आपण केसांना काहीतरी करावं, केसांसाठी आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे। आणि मग तेव्हा मी एका पार्लरमध्ये गेली, त्यांना सांगितलं की माझे केस मला स्ट्रेट करायचे आणि मला सांगितलं की स्ट्रेटनिंग करू नका, स्ट्रेटनिंगपेक्षा तुम्ही स्मूथनिंग करा। त्याने मला विचारलं की तुम्ही काय काय केलं, तर मी म्हटलं अजूनपर्यंत मी कधीच स्ट्रेटनिंग पण केलं नाही आणि स्मूथनिंग कॅरेटिन वगैरे असं काहीच केलं नाही आहे। तर मग त्यांनी सांगितलं की कॅरेटिनच्या अगोदर तुम्ही पाहिजे तर स्मूथनिंग करा, असं मला त्यांनी सल्ला दिला। आणि मग त्याच्यानंतर मग मला करायची इच्छाच होती। त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की तुम्हाला ही स्मूथनिंग वगैरे केल्याने
ह्याच्यात केमिकल असतं वगैरे असं सगळं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं. जे काही खरं आहे ते त्यांनी सांगितलं. पण मला तो अनुभव घ्यायचा होता की कसे आपले केस दिसत आहेत किंवा आता सध्या जे माझे केस खराब झाले ते मला असं वाटत होतं की स्मूथनिंग केल्याने छान होतं. मला खूप इच्छा झाली होती की आपल्याला काही करून स्मूथनिंग करायची. तर त्यामुळे मग मी त्यांना म्हटलं. मग त्यांनी खर्च वगैरे मला सांगितला आणि त्याप्रमाणे मी रेडी झाली आणि माझी त्यांनी स्मूथनिंग केली. आणि त्यावर्षी आणि ही स्मूथनिंग मी माझ्या ॲनिव्हर्सरीच्या अगोदरच 2 दिवस केलं. म्हणजे आता काहीतरी फंक्शन पण पाहिजे ना, म्हणून म्हटलं लग्नाचा आमचा वाढदिवस जवळ येणार होता, त्याच्या अगोदर मी 2 दिवस स्मूथनिंग करून घेतली आणि मला ती खूप छान वाटली आणि खूप मस्त वाटलं. पण स्टार्टिंगला आपण जेव्हा स्मूथनिंग करतो तेव्हा खूप त्रास होतो. म्हणजे केस आपले खूप ताणले जातात, ओढले जातात. तर तो थोडाफार मला त्रास झाला. बाकी मला अदरवाईज मला खूप छान वाटलं. आणि जेव्हापासून माझे केस स्मूथनिंग केल्यावरती आपल्याला एक मस्त असा खूप छान असा कॉन्फिडन्स येतो. कारण आपण त्याच्यात खूप सुंदर दिसतो आणि केस पण आपले खूप सॉफ्ट वगैरे होतात. तर हा अनुभव मला खूप आवडला आणि खूप छान वाटलं. टी व्हीमध्ये आपण ॲडव्हर्टाईज बघतो शॅम्पूचे वगैरे, ते तेव्हा कसे केस मस्त सिल्की सॉफ्ट आणि एकदम शायनी होतात. तर तसेच माझे केस झाले आणि त्यामुळे मला खूप छान वाटलं. तर मला तर स्मूथनिंग खूप आवडलं. कारण माझा अनुभव मी तुम्हाला सांगते की मी फर्स्ट टाईम केलं ते पण मला खूप आवडलं. आणि मग ते टिकण्यासाठी त्यांनी मला शॅम्पू वगैरे जो सांगितला, मी तर लॉरियलचंच स्मूथनिंग केलं होतं. त्यामुळे लॉरियलचं जे प्रोडक्ट असेल तेच मी यूज केलं आणि अजून पण मी लॉरियलचंच स्मूथनिंग केलेलं आहे. त्यामुळे मी तेच यूज करते आणि त्यांनी जसं मला सांगितलं तसंच केल्यामुळे माझं स्मूथनिंग खूप छान राहिलं. वर्षभर 1.5 वर्ष माझं ते स्मूथनिंग राहिलं. मग त्याच्या नेक्स्ट इयरला पण मी स्मूथनिंग केली. म्हणजे असे जवळजवळ 3 वेळा माझं स्मूथनिंग झालेलं आहे आणि मला खूप छान वाटलं. आता मी तुम्हाला हे सल्ला नाही म्हणजे मी तुम्हाला सल्ला देत नाही आहे की तुम्हीसुद्धा माझ्यासारखी ट्रीटमेंट करा म्हणून. हे मी माझ्या आवडीने केलं आणि मला असं वाटलं म्हणून मी केलं. मी असं नाही तुम्हाला सांगू शकत, मी असं कोणालाही सांगू शकत नाही की तुम्हीसुद्धा करा. आणि हा शेवटी अनुभव आहे. प्रत्येकाचे केस वेगवेगळे असतात, केसांचा टाईप वेगवेगळा असतो, स्ट्रक्चर वेगळं असतं. त्यामुळे आपण असं कोणाला सांगू शकत नाही की तुम्हालासुद्धा सूट होईल. ज्याला सूट होतं ते करतात. तर मला सूट झालं म्हणून मी केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पण केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे कदाचित कोणाचे केस खराब पण होऊ शकतात. तर माझ्यासाठी मी तुम्हाला हे सांगू शकते की मी जास्त नाही करणार आहे. 2 वर्षांनी 3 वर्षांनी असंच मी करणार आहे. आपल्याला एकदा स्मूथनिंग केल्यानंतर आपल्याला फक्त हेअर स्पा वगैरे म्हणजे वर्षभरात तुम्ही 4-5 वेळा तरी हेअर स्पा केला तर तुमचे केस खूप छान राहतात. तर माझं तर असं म्हणणं आहे की मी जास्तीत जास्त केसांची केअर करेन आणि आपले जे केस आहेत त्यांना विचित्र असं म्हणजे व्यवस्थित शॅम्पू त्यांनी जो सांगितलेला आहे शॅम्पू वगैरे आहे तो व्यवस्थित तुम्ही लावला तर केसांची व्यवस्थित आपण निगा राखली तर आपले केस नक्कीच चांगले राहतात. मी असं म्हणणार नाही की कोणत्या तरी प्रोडक्टने आपले केस खराब होतात वगैरे, असं मी काही सांगू शकत नाही. पण हां, जर का तुमचे केस ऑलरेडी खराब असतील, डॅमेज असतील तर तुम्ही अशा प्रकारची केमिकल ट्रीटमेंट करू नका, मी एवढं नक्की सांगेन. आणि शेवटी हे तुमच्या मनावरती आहे. तुम्ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकत असाल तर नक्की ट्राय करा. असं काही नाही आहे की नाहीच केलं पाहिजे असं काही नाही आहे. अनुभव तुम्ही घेऊ शकता, परंतु अनुभव घेतल्यानंतर तुम्ही स्वतःवरती चिडू नका किंवा एखाद्या प्रोडक्टवरती चिडू नका. कारण तिथे लिहिलेलंच असतं की ह्याच्यामध्ये केमिकलचा वापर केलेला आहे आणि कोणत्याही गोष्टी केमिकलशिवाय होतच नाही. तुम्हाला पण माहिती आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल केमिकल आहेच. तर आपल्याला कसं सूट होतं, आपल्याला काय आवडतं ते आपण करावं असं माझं मॅडमचा प्रश्न होता की तुम्ही कोणता हेअर कलर वापरता स्मूथनिंग केल्यानंतर. तर मी लॉरियलचाच हेअर कलर वापरते. आधी मी गार्नियरचंच वापरत होती, परंतु आता मी लॉरियलचंच जर का मी लॉरियलची केली आहे तर म्हटलं कलर पण आपण लॉरियलचंच करूया. त्यामुळे मी सध्या लॉरियलचंच हेअर कलर वापरते. हा प्रश्न त्याने असं विचारलं आहे की गार्नियर यूज करू शकतो की नाही. तर मी तरी ह्या बाबतीत तुम्हाला नाही सांगू शकत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कोणी ब्युटिशियन असतील तर तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारू शकता. तुम्ही जर का स्मूथनिंग वगैरे केली असेल तर तुम्ही हा प्रश्न त्यांना नक्की विचारा, कारण मला ह्यातलं काही जास्त नॉलेज नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला असं नाही सांगणार की चालेल म्हणून वगैरे. मी मात्र जो आता सध्या हेअर कलर करते तो लॉरियलचाच आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असेल. आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला जर का समजलं तर मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आता जस्ट महेश आलेत तर त्यांच्यासाठी इथे चहा ठेवला आहे. इथे चहामध्ये मी पुदिना टाकलेला आहे,
पुदिन्याने खूप छान सुंदर असा सुगंध येतो. आज केतू पप्पांना जेवायला वाढतेय. तुझं झालं जेवण केतू? अजून झालं नाही? वाढच पप्पांना जेवायला. खा ना. राईस पण वाढ, गरम करा जरा थोडंसं. दही घ्या. दही नको आहे तुम्हाला? ते तू दही काढ, फ्रीजमध्ये आहे बघ. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.